नाम हमने क्या दिया, कामठा चौक्षलम की बात। क्या किसी बड़े महान व्यक्ति का नाम देना जरूरी नहीं समझा। नमस्कार, सत्य को जानो न्यूज में आपका स्वागत है। दिखाएंगे वही जो सच है। एवढे महापुरुष झाले आहेत त्या भारतामध्ये, त्या सर्वांना माझा सतत नमन। आज ही आमच्या शिवाजी महाराजांच्या मावळ्यांची कल्पना की दरवर्षी आपण शिवाजीची जयंती इथं आपल्या ज्या कार्यक्रमाला आपण मनवतो, ज्या पद्धतीने आपण जसा एखाद्या चौकात म्हणा किंवा कुठेही जे काही आपण सार्वजनिक कामं असतात तिथं आपण मनवतो, पण आज सर्वांची इच्छा होती, मागे जी जन्मोत्सव 22 जानेवारीला जो कार्यक्रम झाला, रामजीची प्राणप्रतिष्ठा झाली, त्यामध्ये असं कल्पना आली युवकांमध्ये की चला आपण शिवाजीचे मावळे, शिवाजीची जयंती आपण चांगली साजरी करायला पाहिजे आणि ह्या चौकाला जे शिवाजीचं नाव यांनी दिलेलं आहे त्या निमित्ताने हा शिवजयंतीचा कार्यक्रम आपण इथं सर्व साजरे करत आहोत। आता पूर्व वक्त्यांनी शिवाजी महाराजांबद्दल तुम्हाला सांगितलंच आहे। तुम्हाला माहीत आहे की शिवाजी महाराज कसे योद्धा होते, त्यांनी काय काय कशा पद्धतीचं आपलं राजपाट चालवलं। वयाच्या 16व्या वर्षापासून त्यांनी जे युद्ध केलं आणि शेवटपर्यंत ते हारले नाही, त्याच पद्धतीने आज आपण युवकांना आणि इथं ज्या जिजामाता बसलेल्या आहेत त्यांना आता ही आताची जी परिस्थिती आहे, आपण पाहत आहोत मोबाईलचे युग आहे, जिथं तिथं आपण व्यसनाधीन झालेलो आहोत। आपण वाईट गोष्टीकडे एकदम लवकरच आपलं मन वळते आणि चांगल्या गोष्टीकडे वळत नाही। आज युवकांनी चांगली आपण शिवजयंती साजरी करू म्हणून सर्वांना इथं बोलवलं। आता मालीवरून एक रैली येणार आहे, बनगावरून रैली येणार आहे, त्याच्यानंतर आपल्याला डीजे वगैरेचं सर्व आयोजन झालेलं आहे। त्या पद्धतीचं पण आपण जे रैली काढणार आहोत त्याच्यामध्ये हे लक्षात ठेवा की कोणत्याही व्यसनाचा आपण वापर करायचा नाही। वाचे छत्रपती ज्यांनी बनवले असे राजमाता जिजाऊ यांच्या छवी माझं त्रिवार मानाचा मुद्रा। आज आमगाव येथे शिवजयंतीच्या निमित्तानं का होईना पण पहिल्यांदा इथे शिवजयंती साजरी होत आहे, यासाठी आपण सर्व आयोजकांचं मनपूर्वक आभार मानते। कारण साले कशाला जयंती होते, पण आमगावला मात्र पहिल्यांदाच जयंती झाली आणि ही सुरुवात आहे। मगाशी साहेबांनी म्हटलं, चमकोर साहेबांनी, की संख्या मात्र कमी आहे। इथे सर्व बसलेले शिवरायांच्या मावळे यांना माझा जय शिवराय। साहेब, खरी गोष्ट आहे, याला दोषी आपणच आहोत, कारण आपण इतिहास वाचला मात्र इतिहास विसरून गेलो। आपल्याला माहिती आहे की 1630 मध्ये महाराजांचा जन्म झाला। पुण्याच्या जुन्नर तालुक्यातील शिवनेरीच्या किल्ल्यावर शिवाई देवींच्या नावावर त्यांचं शिवाजी ठेवलं। ज्या वेळेस शिवाजी महाराजांनी रायरेश्वरांच्या मंदिरामध्ये स्वराज्याची शपथ घेतली तेव्हा शिवाजी महाराजांचं वय किती होतं? अवघं 16 वर्ष। जरी शिवरायांनी स्वराज्य स्थापन केलं तरी ते स्वराज्याची जी स्वप्न आहे, ते स्वराज्याची स्वप्न त्यांना कोणी दाखवली? राजमाता जिजाऊ यांनी। असं म्हणतात की पहिली गुरु ही आई असते, आणि ते खरंही आहे शिवरायांच्या बाबतीत। शिवरायांच्या बाबतीतच नाही तर इथं बसलेल्या सर्व मावळ्यांच्या बाबतीतही तेवढंच खरं आहे। आपण जेव्हा शिवरायांचा इतिहास वाचतो त्या इतिहासामध्ये आपण वेगवेगळ्या मावळ्यांचा देखील इतिहास वाचतो। शिवरायांनी जे स्वराज्य बनविलं, जे स्वराज्य घडविलं, ते टिकवण्यासाठी ज्या मावळ्यांनी मेहनत केली, त्याच्यामध्ये तानाजी मालुसरे असो चाहे बाजीप्रभू देशपांडे असो। आपल्याच माहिती आहे की जेव्हा कोंढाणावर उदयबांनी जेव्हा वेढा घातला आणि त्यांनी म्हटलं की मी कोंढाणा उद्ध्वस्त करून टाकेल, त्यावेळेस महाराजांकडे पर्याय नव्हता की त्या कोंढाणा सोडवण्यासाठी मी कोणाला पाठवू, कोणत्या सुभेदाराला पाठवू। त्यावेळेस तानाजी मालुसरेकडे त्यांच्या मुलाचं लग्न होतं आणि शिवाजी महाराजांची हिम्मत होत नव्हती त्यांना की तुझ्या मुलाचं लग्न सोडून माझ्यासाठी तू लढाईसाठी जा। तरीही
निर्भा तानाजी मालुसरेंना माहिती पडलं की आमचं स्वराज्य धोक्यात आहे. आपल्या मुलाच्या लग्न बाजूला सोडून तानाजी मालुसरे कोणाला लढायला गेले. आज जेव्हा आम्ही पुण्याला जातो त्या कोंढाण्याला सिंहगड नाव दिलं. त्या सिंहगडावर जेव्हा तुम्ही त्या स्वराज्याची प्रतिमा तुम्हाला किती दिसते. तानाजी मालुसरेंच्या लढाई करता करता एक हात काढला होता. एक हात काढला असूनही तानाजी मालुसरे लढाई लढले शेवटपर्यंत. पूर्ण रक्तबंबाळ त्यांचं शरीर झालं होतं तरीही ते शिवाजी महाराजांसाठी लढाई लढले. ती आमची भावी पिढी काय करते, पबजीवर गेम खेळते. मुलांनाच नाही, मुली काय करतात, इंस्टाग्रामवरती कशा बदलतात. तर आमची भावी पिढी कुठेतरी भरकट झाली आहे. कारण आम्ही शिवरायांचा इतिहास जरी वाचला असेल मात्र तो आत्मसात केला नाही अजूनही. आम्ही मराठी मीडियममध्ये तर आम्हाला 4थीला इतिहास होता. इतिहासाच्या पुस्तकामध्ये शिवरायांचं पूर्ण एक जीवन चरित्र होतं त्याचं. असं म्हणतात की जे तुम्ही मुलांना शिकवायला तसेच ते घडत जातात. कुठे ना कुठे की मी सुद्धा आणि आपण बसलेले सुद्धा कुठे ना कुठे शिवरायांचं जीवनचरित्र विसरत गेलो आहे. जीवनचरित्र जर विसरलो नसतो तर आज जे स्वराज्याची स्वप्ने त्यांनी तेव्हा पाहिली होती तसंच स्वराज्य आजही राहिलं असतं. काय राहिलं असतं की नाही. साहेबांनी मगाशी प्राचार्य साहेबांनी मगाशी गुप्तहेर खात्यांचा जेव्हा विषय काढला त्यावेळेस त्यांनी गुप्तहेर खात्यासारखा गुप्तहेर खातं असावं असं त्यांनी विचारलं. किती दूर गोष्टी होती त्याच्यामध्ये. आज आपण त्याला इंटेलिजन्स डिपार्टमेंट म्हणतो. त्यावेळेस त्यांनी आरमारी उभारलं, आज आपण त्याला नेव्ही म्हणतो. तर विचार करा त्यांची दूरदृष्टी किती होती. आणि म्हणून या महापुरुषाची जयंतीचा कार्यक्रम घेण्याच्या मागचा उद्देश हा असतो की आपल्या येणाऱ्या पिढीला आता सरांनी खूप चांगला मार्गदर्शन केला. आपण कितीही श्रीमंत असो किंवा लखपती करोडपती असो पण ज्या घरामध्ये नीतिमत्ता नसेल तो समाज तो कुटुंब आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो संविधान लिहिला त्या संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एक विचारवंत विचारत असतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुम्ही एवढा मोठा संविधान 345 कलमाचा लिहिला. हे एवढा मोठा संविधान लिहिताना नाम हमने कह दिया कामकाज औक्षरम की बात. बहुत बहुत आभार. क्या किसी बड़े महान व्यक्ति का नाम देना जरूरी नहीं समझा, और नहीं समझा तो क्यों नहीं समझा. ये उस समय की कहीं ना कहीं हमारे साथ में इस चौक के साथ में इस पुण्यभूमि के साथ में की गई अत्याचार है. परंतु हम उन लोगों में से हैं जो सिर्फ अत्याचार की चर्चा नहीं करते परंतु परिवर्तन लाने की ताकत रखते हैं. और उस परिवर्तन को लाने की शुरुआत इस कार्यक्रम के द्वारा की गई है. हमने भी सोचा कि हमारे चौक का नाम राजे छत्रपति शिवाजी चौक होगा. लेकिन राजे छत्रपति शिवाजी चौक ही क्यों, दूसरा और कोई महान व्यक्ति क्यों नहीं. इसके पीछे भी कारण है कि ये रास्ता जहाँ पर बैठे हैं ये उत्तर की ओर मध्य प्रदेश में जाता है और मध्य प्रदेश के लोग उसी रास्ते से महाराष्ट्र में अपने एंटर करते हैं. तो सबको पता है कि महाराष्ट्र के राजा छत्रपति शिवाजी महाराज. तो हमने ऐसे सोचा कि जब हमारे मध्य प्रदेश के रहने वाले भाई ऐसा हमारे महाराष्ट्र में एंट्री करेंगे तो पहला चुनाव में पहली मूर्ति दिखना चाहिए राजा छत्रपति शिवाजी महाराज. इस विचार को लेकर हमने सोचा कि हम इस तरह को नाम देंगे राजे छत्रपति शिवाजी चौक. और जो मैनेजमेंट से पहले बड़ी गलती हुई है, अगर मेरी बात वहां तक पहुंच सके तो बताना चाहूंगा कि एक हमको दिया गया है कालीगढ़ रोड में बस स्टॉप. वहाँ पे वैसे बस रहती है, यात्री रहते नहीं. बस स्टॉप उधर था, उसको किसी कारणों से इधर लाया गया है. मैं कहता हूँ जब फिर को बनाया तहसील ऑफिस वहाँ बन जाता तो वो उधर का इधर आ जाता. और अगर मेरी आवाज़ सुबह तक जाती है तो मैं चाहूँगा आपके के पास कोई भी अगर बड़ी बैंक बने, कोई बड़ा सरकारी ऑफिस बने तो वो हमारे चौक को ध्यान में रख के बनाया जाए कि चौक के आसपास देने नहीं बनाया जाए ताकि डेवलपमेंट इधर भी आए. क्योंकि पूरी बड़ी बैंक एसबीआई बैंक मीडिया उधर है, एजुकेशन उधर है, उधर है,
प्रशासक या बड़े नेता इस बात का निर्णय लें कि अगला नया सरकारी ऑफिस कहाँ आएगा तो रामदास चौक के आसपास आने देना, ये मेरी अपेक्षा है। और जो महाराज की उसके लिए सरकारी कार्रवाई पहले करेंगे और अपेक्षा है कि सभी बड़े नेता और बड़े ताकतवर लोग हमारा इसमें सपोर्ट करेंगे। हो गई है तीर पर्वत की पिघलनी चाहिए ही गंगा निकलनी चाहिए। शर्त यह है